हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर सो लॉंग. आज आम्ही गेलेलो भीमथडी जत्रा येथे. भीमथडी जत्रा म्हणजे केवळ जत्रा नाही, तर ती आहे आनंदाची मेजवानी, गावाच्या आठवणी, जगजगणारा उत्सव आणि मनाला समाधान देणारा अनुभव. इथली एंट्री फीज आहे फक्त 60 रुपीज. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे. बट ऑफलाईन तुम्ही कॅश कॅरी करा, बिकॉज ऑनलाईन तिथे इंटरनेट चालत नाही. तर आम्ही आमची तिकीट घेतली आणि आता एंट्री करतोय भीमथडी जत्रा येथे. आणि मी खूप एक्सायटेड आहे की आतमध्ये काय काय बघायला मिळणार आहे. आम्ही इथे एंट्री करता करता इतकं छान सुंदर डेकोरेशनपासनं तिथे एंट्री झाली आणि खूप प्रसन्न वाटत होतं. जत्रेत पाऊल टाकताच कानावर पडतो हसण्याचा गजर, ढोल ताशाचा नाद आणि मन आपोआप आनंदात हरवून जातं. इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटत होतं तिथे की काय सांगू. आनंद आणि रंगाने उजळलेली भीमथडी जत्रा. इथे प्रत्येक पाऊल टाकला की आनंदाचा आवाज ऐकू येतो. चला तर सुरू करूया आजचा आपला व्लॉग आणि क्रिएट करूया आपण ब्युटिफुल मेमोरीज. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे खूप अशा प्रत्येक जातीची, संस्कृतीची आणि परंपरा आणि ओळख एक एक रांगोळीत जिवंत झालेली आहे. कोणत्या ठिकाणी कुंभार, तर बार्बर किंवा माली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जातींची यांनी आपल्याला रांगोळी थ्रू ओळख करून दिली आहे. आणि खूप प्रसन्न वाटत होतं, छान वाटत होतं बघून. आणि बघूया आपण आता आपल्याला पुढे आणखी काय बघायला मिळतं. ओ वाव, इथे तर एकदम हिरवाई दुनिया अशी आहे. आणि हे सगळे जे काही प्लांट्स होते ते ऑर्गॅनिक होते, घरगुती होते. आणि तुमच्या घरच्या बागेसाठी पण तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स होते जे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. ऑर्गॅनिक पानं, फुलं आणि खूप साऱ्या यांच्याकडे औषधी पण होत्या ज्या तुम्ही यूज करू शकता जर तुमच्या घरी असं तुम्ही बाग केलेला आहे तर. आणि खूप ब्युटिफुल होतं. तिथे फाउंटेनसुद्धा होते, हे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. व्हेरी पीसफुल अँड खूप छान अशी वाईब येत होती मला. तर बाहेर जे काही होतं फाउंटेन आणि बाकी काहीही आम्ही खूप एन्जॉय केलं. चल आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया की ॲक्च्युली आतमध्ये काय काय आणखी आपल्याला बघायला मिळणार आहे. सो लेट्स गो इनसाइड. आत्ता आली ना खरी जत्रेची शान. इथे बघा, विविध शहर आणि देशांचे पारंपरिक पोशाख अप्रतिम प्रदर्शनद्वारे आपल्याला इथे दाखवलेले आहे. इथे हे बघू शकता, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान, गुजरात, खूप सारा इथले जे काही त्यांचे पोशाख आहेत त्या हिशोबाने त्यांनी डिस्प्ले केलं होतं आणि सेल करायला पण ठेवलेलं. लाईक राजस्थानीची घागरा चोली, गुजराती गरबा ड्रेस, मराठी नववारी साडी आणि पगडी, दुपट्टे, इयरिंग्स आणि हँडमेड हे जे काही DIY वस्तू आहे त्यांची पण क्वालिटी खूप छान होती. आणि हां, असं वाटत होतं की आपण चला हे पण घेऊया ते पण घेऊया. बट ठीक आहे, ब्लाउजेस पण होते आणि खायचे पण खूप सारे प्रकार होते. अचार झाले, थालीपीठची भाजणी आणि होममेड मसालेस, खूप काही होतं तिथे जे आपण रेग्युलरली यूज करू शकतो. आणि तिथे मोस्टली काय होतं ना की इंटरनेट चालत नव्हतं, तर पेमेंट करायला प्रॉब्लेम होत होता. तर तिथे त्यांनी ATM मशीनसुद्धा होती तिथे की तुम्ही विड्रॉ करू शकता इथून. आणि आत्ता फिरू लागली होती, खूप प्रचंड भूक. आता आपण जाऊया की कुठे फूड स्टॉल्स आहे. तर आम्हाला असं कळालेलं की 2 साईडला फूड स्टॉल आहे, एक व्हेज आणि नॉनव्हेज. तर आपण आधी व्हेजच्या साईडला जाऊया. ओ वाव, आता आली ना खरी जत्रेचा सुपरस्टार्स म्हणजे उकडीचा मोदक. आणि त्यांनी तूप घालून दिले होतं, इतकं टेस्टी होतं ते. आणि बॅक साईडला मी बघते तर तिथेच ते लोक बनवत होते उकडीचे मोदक. आणि मोठ्या काउंटरला होतं चिकन थाली, मटन थाली, फिश थाली वगैरे. आणि त्यासोबत या चपात्या होत्या, खूप यम्मी दिसत होत्या. आम्हाला वाटत होतं की जेवूया, पण 6च वाजलेले म्हणून आम्ही विचार केला की आपण सध्या नाही जेवूया. आणि म्हणून आम्ही घेतलं की मटर मसाले भात घेतला आणि तो पण खूप गरम होता आणि खूप टेस्टी होता. तर आम्ही मसाले भात एन्जॉय केला आणि बाकी पण आम्ही ऑप्शन बघत होतो. बट खूप काही होतं तिथे खायला, तर आम्ही विचार केला की नाही, आपण फक्त मसाले भात एन्जॉय करूया आणि जाऊया आता. ओके, थँक्यू सो मच गाईज. आय होप तुम्हाला माझा व्लॉग खूप आवडला असेल. अँड जर आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.